उन्हाळ्यामध्ये घेतला जाणारा काढा टेस्टी आणि सोप्या पद्धतीचा, आणि हा काढा वजन कमी करून देतो, शरीरावरची सूजन कमी करून देतो, बॉडीला थंड ठेवण्यासाठी देखील मदत करतो आणि तुमचं पोट साफ करून देण्यासाठी तुम्हाला मदत करतो। वजन तर कमी होणारच आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहेत। काय असतं, प्रत्येक वेळेस ना ऋतू वाईज आपलं शरीर पण बदलत असतं, हो की नाही? तर असं नाही ना की आता हिवाळ्यात आपण ही ड्रिंक घेतली होती, ही ड्रिंक मला खूप सूट झाली होती, हा काढा हे चूर्ण मला खूप सूट झालं होतं, तर तेच उन्हाळ्यात होणार नाहीये ना। त्याच्यामध्ये खूप चेंजेस असतात। मग उन्हाळ्यामध्ये काय, तर बॉडीला हीट नको व्हायला, नुकसान नको व्हायला, त्याच्यासाठी थंड अशा रेसिपी पाहिजे असतात। तर हा काढा तोच आहे। इतका सोप्या पद्धतीचा आहे की किचन मधल्याच वस्तू आहेत बरं का, कुठेही वेगळं जायची आवश्यकता नाही। फक्त काय असतं, चुकीची पद्धत घेतली तर बॉडीला त्याचं नुकसान होऊ शकतं। नुकसान तर होतच, पण कोणतीही ड्रिंक उचलून जर तुम्ही आता हिवाळ्यामध्ये दाखवलेला व्हिडिओ तुम्ही आता बघताय आणि तो व्हिडिओ तुम्ही आता फॉलो करताय, तर तिथे तुमच्या बॉडीला नुकसान होऊ शकतं। म्हणून हा खास करून हा काढा उन्हाळ्यामध्ये तुम्ही घ्यायचा आहे आणि छान तुमचं वजन कमी करायचं आहे, खूप सोप्या पद्धतीने। कसं घ्यायचं आहे, प्रमाण कसं घ्यायचं आहे, पद्धत बनवायची कशी आहे, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे बघायला। व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओ स्किप केल्याने काय होतं, चांगला पॉइंट असतो तो मिस होतो व्हिडिओ मधला। काय विशेष पदार्थ घातला आहे किंवा काय माहिती त्याच्यामध्ये आहे, तर त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप केला की ते मिस होतं आणि मग काहीतरी भलतंच नुकसान आपल्या शरीराला व्हायला नको। त्यापेक्षा 2 मिनिटं तुम्ही वेळ काढा ना आणि पूर्ण व्हिडिओ बघा, तुमच्याच फायद्याचा आहे। तर काय करायचं आहे, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मी किचन मध्ये गेल्यावर सांगणारच आहे। आता सबस्क्राइब करू शकता चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर। खूप सोप्या पद्धतीचा हा काढा आहे आणि रिझल्ट खूप चांगला आहे। जर तुम्ही कंटिन्युअसली 1 महिनाभर आता हा काढा घेतलेला आहे तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटणार आहे। दिवसातनं 2 टाइम तुम्हाला घ्यायचा आहे, सकाळी घ्यायचा आहे आणि संध्याकाळी घ्यायचा आहे। सकाळी खाली पोटाने घ्यायचा आहे, रात्री झोपायला जाताना 10 मिनिटं अगोदर घ्यायचा आहे। कसा बनवायचा, 1 महिन्यासाठी बनवून ठेवू शकतो। चला किचन मध्ये जाऊया, बघूया। आता इथे मी इतक्या वस्तू इथे आपल्या काढ्यासाठी लागणाऱ्या आहेत त्या घेतल्यात। अजून इथे एक गोष्ट आहे ती मी इथे घेतलेली नाही, ती सिक्रेट आहे, तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला म्हणजे काढा बनवून झाल्यावर ती ऍड करायची, त्याच्यानंतर दाखवते। तर पहिले इथे मी धनी घेतलेले आहेत, इथे 4 विलायची घेतलेल्या आहेत, जिरा घेतलेला आहे, इथे बडीशोप घेतलेली आहे, इथे हिंग आहे आणि इथे हिमालया सॉल्ट आहे। तुम्ही इथे काळा मिठाचा वापर करू शकता। आता इथे काय करायचं आहे, इथे 2 चम्मच मी धणे घेतलेले आहेत, अख्खे धणे आहेत, ठीक आहे। आता हे तर भाजायचे आहेतच आपल्याला, पण त्याच्या अगोदर याचं काय महत्त्व आहे ते सांगते। उन्हाळ्यामध्ये खास करून उन्हाळ्यामध्ये ना बॉडीला थंडावा निर्माण करून देण्यासाठी धणे खूप जास्त मदत करतात आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला सारखं भरल्यासारखं वाटतं, शरीर जर असं खाल्लं की फुगल्यासारखं, पोट फुगल्यासारखं वाटतं, ओव्हर इटिंग झाल्यासारखं वाटतं, तर ते हे ओव्हर इटिंग होऊ देणार नाही आपल्याला, त्याच्यासाठी धणे खूप जास्त फायदा करतात। शरीरात पाणी धरून ठेवण्याची समस्या खूप असते, ही मलाही आहे आणि तुम्हालाही आहे। आपल्याला ना समजत नाही एक वेळेस की शरीर, अरे काल तर हलकं वाटत होतं, आज कसं मला एवढं हेवी वाटतंय, तर ते शरीर आहे ना पाणी धरून ठेवतं आणि मग ते पाणी धरून ठेवलं की 1-2 किलो आपल्याला एका दिवसातच असं वाटतं की वाढलं, पण तसं नाहीये। तर तसं वाटू नये ना, त्याच्यासाठी तुम्हाला हे धणे खूप जास्त फायदा करणार आहेत। म्हणून या आजच्या काढ्यामध्ये आपल्याला धणे घेणं खूप आवश्यक आहे। दुसरी गोष्ट आहे विलायची, ही आपल्या काढ्याला खूप चांगला फ्लेवर देणार आहे, आपलं डायजेशन सुधारणार आहे आणि आपल्याला ना असं फ्रेश फील करून देणार आहे। आपल्या पोटाच्या समस्या, दालचिनीचे हे वरची जे पानं असतात ना, हे पण घ्यायचे आहेत आपल्याला या काढ्यामध्ये। हे पानं म्हणजे वरची जी साल आहे ना, ही पण खूप महत्त्वाची बरं का पोटाच्या बिमाऱ्यांसाठी। म्हणून हे 4 विलायचे इथे घेतलेले आहेत। इथे जिरं घेतलेलं आहे, तर जिरंचं प्रमाण आहे ना थोडंसं कमी घेतलं या बाकीच्या वस्तूंपासून, कारण की जिरं थोडंसं गरम पडतं, पण हे जिरं जास्त पण गरम नाही पडणार, कारण की बाकीच्या गोष्टी त्याला बॅलन्स करतील। आता हे जिरं आपला डायजेशन सुधारतं, आपल्या पोटाची समस्या, गॅस होणे, पोटामध्ये ॲसिडिटी होणे, आपल्याला सारखं अपचन राहतं, आपल्याला वेट लॉससाठी, पोटाचा घेर कमी करण्यासाठी हे आपल्याला जिरं खूप जास्त मदत करणार आहे। सकाळी आपण जिऱ्याचं याच्यामध्ये वापर केलेला आहे, तर आपलं पोट पण लवकर साफ होऊन जातं। समज मी जर हे 3 चम्मच जर घेतलेलं असेल ना धनी, तर इथे जिरं मी 1 चम्मच घेतलेला आहे। इथे मी 2 चम्मच इथे मी बडीशोप घेतलेले। बडीशोपचा आणि धण्याचा वापर तुम्ही सेम टू सेम म्हणजे सेम करू शकता। आता बडीशोप आपल्याला बॉडीला थंडावा निर्माण करून देण्यासाठी जसं धण्याचा वापर करतो ना, तसा बडीशोपचा या
बडीशोपनी ना आपल्याला आपलं शरीराची स्वेलिंग कमी होते आणि आपण फ्रेश सारखं असं खाल्लं की पचत नाही वगैरे वगैरे असं काही समस्या असेल त्याच्यासाठी आपल्याला बडीशोप खूप जास्त फायदा करते. आणि सगळ्या गरमीच्या ज्या काही गोष्टी असतील ते सगळ्यांना बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्याला बडीशोप खूप जास्त फायदा करते. बडीशोप तर ॲड असायलाच पाहिजे वेट लॉसच्या ह्या काळामध्ये. तर इथे बडीशोपचा वापर पण आपल्याला खूप जास्त फायदा करणार आहे. आता इथे हिंग घेतलेला आहे आणि ते काळं मीठ घेतलेलं आहे. म्हणजे हिमालया सॉल्ट घेतलेलं आहे. तुम्ही ते काळं मीठ घेऊ शकता. हे सगळं काढ्याला पचन करून म्हणजे पचवण्यासाठी काढा असो किंवा पाणी असो फक्त 0 कॅलरीज असतात त्या पाण्यामध्ये. पण ह्या काढ्यामध्ये पण आपल्याला कॅलरीज भेटतात ना. ते काढा पण आपल्याला पचायला मदत व्हायला पाहिजे. कोणाकोणाला नाही सूट करत तर त्याच्यासाठी तुम्हाला हे हिंग घ्यायचं आहे. हिंग तुम्ही याच्यामध्ये ॲड केलं ना तर तुमचं पोट साफ झालंच म्हणून समजा. मिठाने पण तोच तुम्हाला फायदा भेटणार आहे. सकाळी सकाळी तुमचं पोट साफ होण्यासाठी तुम्हाला खूप जास्त फायदा करणार आहे. आता ह्या गोष्टी आहेत ना, ह्या 4 गोष्टी पहिला भाजून घ्यायच्या आणि हे साईडला ठेवतं. अजून एक गोष्ट आहे ती खूप जास्त फायदा करणार आहे. सर्व एकत्रच घेतलेलं आहे, वेगळं काय केलं नाही. तुम्ही वेगळं वेगळं करून देखील खमंग असं कमी गॅसवरती भाजून घेऊ शकता. आणि मी याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की 1 महिनाभर एवढं पुरेल का, तर नाही, हे फक्त 4 दिवसासाठीच आहे किंवा 3 दिवस पण पुरेल इतकंच आहे. तर मी काय कमी घेतलंय, मला फक्त व्हिडिओ शूट करायचा होता. ऑलरेडी माझ्याकडे एक डब्बा भरलेला आहे, पण मला तुम्हाला पूर्ण प्रॉपर व्हिडिओ दाखवायचा आहे ना, म्हणून मी हे थोडं थोडं प्रमाण घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे कसं घेऊ शकता प्रमाण, मग तुम्हाला 1 महिनाभर स्टोअर करून ठेवायचं आहे का, तर तुम्ही इथे ना 15-15 दिवसासाठी देखील स्टोअर करून ठेवू शकता. तर त्याचं प्रमाण तुम्हाला कमीत कमी इथे समजा 100 ग्रॅम बडीशोप घेऊ शकता. 100 ग्रॅम तुम्ही इथे धणे घेऊ शकता. 7-8 तुम्ही विलायची घेऊ शकता. आणि जिरा आहे ते 30 ग्रॅम घेऊ शकता. आणि मिठाचं आणि हिंगाचं प्रमाण तुमच्यानुसार तुम्ही घ्या, तुम्हाला किती प्रमाण पाहिजे आहे ते. ठीक आहे. या बाकीच्या गोष्टी एवढ्या घ्यायच्या आहेत. हे भाजून झालेलं आहे. अशा पद्धतीने ही पावडर चूर्ण आपलं बनून तयार आहे. आता काय करायचं, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, म्हणजे मीठ आणि हिंग, हे याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. मस्त एकदम सगळीकडं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित. आता हे मिक्स झालं ना तर हे एका पॅक झाकण्याच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं. बाहेर ठेवलं तरी काही हरकत नाही, फ्रीजमध्ये ठेवलं तरी काही हरकत नाही. जर तुम्ही 15 दिवसासाठी बनवलंय तर फ्रीजमध्ये ठेवा, 5-7 दिवसासाठी बनवलं तर बाहेर ठेवा. आता हे 1 चम्मच घ्यायचा इतका. एका टायमाला 2 टायमाचं आपल्याला सांगितलं ना मी तुम्हाला, 2 टाइम हे तुम्हाला चूर्ण घ्यायचं आहे, काढा घ्यायचा आहे. तर 1 चम्मच तुम्हाला एका टायमाला इतका घ्यायचा. आणि हा इथे मी 1 ग्लास गरम पाणी करायला ठेवलं होतं ऑलरेडी. आता हे याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि याला एक असं उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला. ते पाणी बॉईल होतोय तोपर्यंत आपलं हे काढा आपला आहे डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवतो. आता हे काढा आपला रेडी झालेला आहे. गॅस बंद करायचा. आता याला काहीच करायचं नाही, याला थोडं हे पाणी आहे ना, जे ड्रिंक बनवले याला कोमट होऊन द्यायचं. तेव्हाच आपण याच्यानंतर एक गोष्ट याच्यामध्ये ॲड करणार आहोत. पण हे पाणी पहिले आपल्याला कोमट होऊन द्यायचं आहे. गरम गरम पाण्यामध्ये टाकायचं नाहीये. मी तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते. पहिले या पाण्याला आता कोमट होऊन देते याच ठिकाणी. पाणी बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. आता इथे मी घेतलेलं आहे आवळा चूर्ण. आता काय करायचंय, आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे हे नाहीये, तर मी काय करते, याची लिंक इथे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करते. तुम्हाला हवं तर तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला मेडिकलमध्ये इझिली भेटू शकतं. खूप स्वस्त आहे. तुम्ही कोणत्याही म्हणजे कंपनीचं घेऊ शकता, पतंजलीचं, तुमच्याकडे जे असेल ते अवेलेबल तुम्ही घेऊ शकता. आता काय करायचं, पाणी कोमट झालं ना, बस अर्धा चम्मच या चम्मचनीच याच्यामध्ये हे चूर्ण ॲड करायचं. आता हे ॲड केल्याच्या नंतर हे पाणी मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने पूर्ण हे पाणी मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स झालेलं आहे व्यवस्थित. आणि आता एका ग्लासमध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचं, गाळून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण गाळून घेतलं. हे जे उरलेलं मटेरियल आहे ना, हे टाकून द्यायचं आहे. आणि हे जे आता हा जो आपला काढा तयार झालाय, हा आपल्याला घ्यायचा आहे सकाळी सकाळी उठल्याबरोबर. पण हा लक्षात ठेवा की हा काढा आहे ना,
ते तुम्हाला सांगितलं 2 तुम्ही घेऊ शकता, रात्री पण घेऊ शकता आणि सकाळी घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 5-6 थेंब लिंबाचे देखील ॲड करू शकता, अजून चांगला तुम्हाला फायदा भेटेल. आणि हे पिल्याच्या नंतर सकाळी, खास करून सकाळी कमीत कमी 1.5 ते 2 तास तुम्हाला काही खायचं नाही. टेस्टी काढा बनवून झाला, पिऊनही झाला, 2 टाइम पिला देखील, रिझल्टच नाही आला असं वाटेल ना, पण त्याच्यासाठी अजून तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. बघा, सपोर्ट तर तुम्हाला गॅरंटीने भेटणार आहे ह्या काढाचा, पण तुम्हाला याच्यासोबत तुम्ही जर बाहेरचं जंक फूड खात असाल, तुम्ही घरात दिवसभर सरत असाल, तर मग रिझल्ट कसा येणार? थोडंफार खाण्यावरती तुम्हाला कंट्रोल करावं लागेल, थोडंसं बाहेरचं जंक फूड खाणंही टाळावं लागेल, तुम्हाला गोड पदार्थ खाणंही थोडेसे कमी करावं लागतील. तुम्ही 4 टाइम चहा घेत असेल तर 4 टाइम घ्या, पण तो साखरेचं प्रमाण किती घालताय ते बघा, हो की नाही? आणि चांगली झोप पण घ्यावं लागेल तुम्हाला, तेव्हाच तुमचं मेटाबॉलिझम वाढेल ना. आणि ड्रिंकनं तर वाढणारच आहे, पण तुम्ही जर चांगली झोपलाच नाही तर तुमचं फॅट बर्निंग कशी चालू होणार? शरीर कसं तुमच्या फॅटला खाणार? जर तुम्ही शांत झोपलाच नाही तर ते आत काम कसं करेल? तुम्ही वरती जर डोळे उघडून तुमचा मोबाईल बघताय, सगळं तुमचं माइंड त्या मोबाईलमध्ये आहे, तर तुमचं शरीरावरती काम करण्यासाठी तो मेंदू कधी सिग्नल देईल? त्याच्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. चांगलं पाणी प्यायचं, उन्हाळ्यामध्ये हायड्रेट ठेवायचं, बॉडीला कधीच असं सुकू द्यायचं नाही. एक वेळेस तुम्ही 2 घास कमी खा, पण 2 ग्लास पाणी एक्स्ट्रा प्या. इतकी भयानक गरमी आहे ना, तर पाण्याची कमतरता शरीराला पडू देऊ नका, इतकं करा. आणि बाकीच्या गोष्टी ॲटोमॅटिकच होणार. थोडंसं ॲक्टिव्हिटी करा, योगा करा, एक्सरसाइज करा, चालायला जा, आवडत नसेल एक्सरसाइज वगैरे तर या गोष्टी फॉलो करा. आणि हा काढा आहे ना 2 टाइम घेऊन बघा. आजपासून चॅलेंज घ्या, 2 टाइम काढा घ्यायचा आहे, हा चॅलेंज घ्यायचा आहे तुम्हाला. आणि ह्या गोष्टी तुम्हाला कंट्रोल करायच्या आहेत. चांगली झोप घेऊन बघा कसा मस्त रिझल्ट येतो की नाही. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती आता पहिल्यांदा परत आला असेल तर सांगते सबस्क्राईब करू शकता. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. स्क्रीनवरती नंबर दिसतोय, माझ्या ऑनलाईन बॅचेस आहेत, तुम्हाला आवश्यकता असेल तर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. बाय.